बारामतीत शरद पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये पावणे 2 तास बैठक झाली। या बैठकीत अजितदादांच्या बहीण विजया पाटीलही उपस्थित होत्या। अजित पवारांनंतर विद्या प्रतिष्ठानचं विश्वस्त पद कोणाला द्यायचं यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। विद्या प्रतिष्ठानच्या आवारातच अजित पवार यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे। यावरही बैठकीत निर्णय झाल्याची माहिती आहे। बैठकीत विलीनीकरणाच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे। या बैठकीनंतर शरद पवार सुनेत्रा पवारांना भेटले। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पवार पहिल्यांदाच सुनेत्रा पवार यांना भेटले आहेत। तर राज्यभरातून आलेले कार्यकर्ते पवार कुटुंबियांच्या सांत्वनासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील बारामतीमध्ये एक मिनिट। तर अजितदादांच्या अपघाती निधनाला 8 दिवस झालेले आहेत। त्यानंतर अजितदादांच्या स्मृतीला या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी असंख्य कार्यकर्ते इथे आणि शरद पवार, प्रतिभाताई पवार हे देखील या ठिकाणी आले। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार आणि शरद पवार पहिल्यांदाच या ठिकाणी समोरासमोर आले। आज सकाळी जय पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत शरद पवारांची बैठक देखील झाली। जवळपास पावणे 2 तास ही बैठक झालेली होती। अजितदादांचं विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी होणारं स्मारक, तर रोहित पवार देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। रोहित पवार देखील आज बारामतीमध्ये आहेत। तर अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी, श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत आणि संपूर्ण पवार कुटुंब आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। यानंतर शरद पवार, सुनेत्रा पवार यांच्यामध्ये काही बोलणं होतं का, त्यांच्यामध्ये काही बैठक होते का, याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे।